हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्ट लॉ या सब्जेक्टचा फर्स्ट टॉपिक पाहिलेला आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट लॉचा सेकंड टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यामध्ये असेच लॉच्या रिलेटेड ऑल सब्जेक्टचे नोट्स व लेक्चर प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याचबरोबर लॉ रिलेटिंग, प्रॅक्टिस रिलेटिंग खूप सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला हळूहळू प्रोव्हाइड करणार आहे. आणि लॉ करत असतानाच त्यातून इन्कम कसा जनरेट करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर यामध्ये आपण आज प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स बघणार आहोत. त्यातला फक्त आज प्रपोजल बघूया, कारण दोन्ही टॉपिक थोडे वाईड आहेत, तर एकत्र घेतले तर समजण्यासाठी टफ जातील, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने पार करूया. तर आज आपण प्रपोजल बघणार आहोत. त्याआधी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघून घ्या. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्रपोजल आणि ॲक्सेप्टन्स या दोघांवर मिळून काढलेले आहेत. परीक्षेमध्ये कसेही फिरवून क्वेश्चन येतात. क्वेश्चन नीट रीड करायचा, समजून घ्यायचं आणि मगच ॲन्सर लिहायचं. ॲन्सर लिहायची गडबड करायची नाही. तर इंट्रोडक्शन बघूया. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872मध्ये जो प्रपोजल वर्ड आहे, तो प्रपोजल वर्ड इंग्लिश कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑफर या नावाने ओळखला जातो, किंवा प्रपोजला समानार्थी शब्द ऑफर असा आहे. प्रपोजल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे. कोणतंही कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी फर्स्ट स्टेप प्रपोजल आहे. विदाऊट प्रपोजल आपण कॉन्ट्रॅक्ट बनवू शकत नाही. म्हणून कोणत्याही फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी प्रपोजल महत्त्वाचं आहे. आणखी एक, इथं 2 पार्टी असणं महत्त्वाचं आहे, आवश्यकच आहेत 2 पार्टी. त्या 2 पार्टींपैकी एक पार्टी आपल्याला ऑफर देणार, एक दुसरी पार्टी ती ऑफर स्वीकारणार, म्हणजेच ॲक्सेप्ट करणार. ठीक आहे, यालाच प्रपोजल असे म्हणतात किंवा यालाच ऑफर असेही म्हणतात. तर सेकंड पार्ट आहे डेफिनेशन ऑफ ॲन ऑफर. सेक्शन 2A प्रपोजलची डेफिनेशन डिफाईन करतं. याची डेफिनेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तर आता परत एकदा पाहूया. सेक्शन 2A, when a person signifies his willingness to another to do or to abstain from doing anything with a view to obtaining the assent of that other to such an act or abstinence, he is said to make a proposal. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे आणि तो त्याप्रमाणे कृती करतो, त्यालाच प्रपोजल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमचा मोबाईल विकायचा आहे, तर तो तुम्ही तुमच्या स्वइच्छेने विकत आहात, तर त्यासाठी तुम्ही पुढं कृती करणार. त्यासाठी तुम्ही त्याची प्रपोजल बनवणार. जसं की मला माझा मोबाईल विकायचा आहे, तोही 10,000 रुपयेमध्ये. हे तुम्ही ऑफर तयार केली, ही ऑफर तुम्ही डिक्लेअर करणार. म्हणजेच काय, तुम्ही ऑफर तुमच्या स्वतःच्या इच्छेनं तयार केली आणि त्याचं कृतीत रूपांतरही केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रपोजल असे म्हणतो. आणि तुम्ही आता ऑफर तयार केलेली आहे म्हणून तुम्हाला प्रॉमिसर असे म्हटले जाईल, आणि जोही कोणी व्यक्ती तुमची ऑफर ॲक्सेप्ट करेल त्याला प्रॉमिसी असे म्हणता येईल. इज दॅट क्लिअर? ओके. तर आता इलेमेंट्स ऑफ व्हॅलिड प्रपोजल पाहूया. इलेमेंट्स ऑफ व्हॅलिड प्रपोजल म्हणजे एक व्हॅलिड प्रपोजल बनवण्यासाठी कोणकोणते घटक इम्पॉर्टंट आहेत ते पाहूया. त्यातला पहिला आहे सिग्निफाईंग ऑफ विलिंगनेस टू अनादर. सिग्निफाईंग ऑफ विलिंगनेस टू अनादर याचा अर्थ असा होतो, आपली जी काही इच्छा आहे ती दुसऱ्याला सांगणे किंवा दुसऱ्यासमोर व्यक्त करणे. जसं की म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे, तुमच्याकडे प्रस्ताव रेडी आहे, पण जोपर्यंत तुम्ही तो दुसऱ्याला सांगत नाही, जोपर्यंत तुम्ही तो दुसऱ्यासमोर ठेवत नाही, तोपर्यंत तो पुढच्याला समजणार
नाही. त्यामुळे स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या प्रस्तावाला दुसऱ्यांसमोर नेऊन ठेवणे, दुसऱ्यांसमोर सांगणे म्हणजेच सिग्निफाईंग ऑफ विलिंगनेस टू अनादर. तर सिग्निफाईज ऑफ विलिंगनेस टू अनादर हे कसं करणे किंवा आपली इच्छा, आपली ऑफर कसं दुसऱ्याला सांगणे हे ॲक्टमध्ये सांगितलेलं नाही आहे. ऑफरची डेफिनेशन ॲक्टमध्ये आहे, प्रपोजलची डेफिनेशन आहे, पण ते कसं व्यक्त करायचं, ते कसं सांगायचं, ते कुठल्या मार्गाने सांगायचं हे सांगितलेलं नाही आहे ॲक्टमध्ये. म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रस्ताव एखाद्याला सांगत नाही तोपर्यंत त्याच्यापर्यंत तो पोहोचणार नाही, आणि जर तो प्रस्ताव त्याच्यापर्यंत पोहोचला नाही तर तिचा ऑफर क्रिएट होणार नाही. म्हणून आपली जी इच्छा आहे, आपला जो प्रस्ताव आहे तो दुसऱ्याला सांगणे महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण सिग्निफाईंग ऑफ विलिंगनेस टू अनादर असे म्हणतो. तर याचं इन डिटेल एक्सप्लेन मी नोट्समध्ये केलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही तिकडून नोट्स घेऊ शकता. तर यामध्ये एक केस लॉ आहे. केस लॉचे जे फॅक्ट्स आहेत ते पण मी नोट्समध्ये सांगितलेले आहेत, पण एक्झाममध्ये आपल्याला फॅक्ट्स लिहायचे नाही आहेत. एक्झाममध्ये फक्त आपल्याला कोर्ट हेल्ड दॅट जे डिसिजन आहे तेच लिहावं लागतं. म्हणून इथं पण मी तेच ॲड केलेलं आहे, पण नोट्समध्ये फॅक्ट्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला फॅक्ट समजतील व डिसिजन समजण्यास मदत होईल. यासाठी लालमन शुक्ला वर्सेस गौरी दत्ता ह्या केसमध्ये लालमन शुक्ला हा सर्वंट आहे गौरी दत्ता हिचा. तर या केसमध्ये गौरी दत्ता हिचा नेफ्यू जो आहे, पुतण्या, हरवलेला असतो. तर त्याला शोधण्यासाठी लालमन शुक्लाला ऑर्डर दिलेली असते गौरी दत्तानं की जा आणि त्याला शोधून आणा. आणि जेव्हा तो त्या मुलाला शोधायला जातो तेव्हा तो गेल्यावर गौरी दत्ता ऑफर रिवॉर्ड करते की माझ्या मुलाला किंवा माझ्या पुतण्याला जो कोणी शोधून आणेल त्याला मी 501 रुपया देईल. तर ही केस 1913 आहे. तर त्यावेळेला 501 म्हणजे खूप असणार आहेत. तर थोड्या वेळानं जो लालमन शुक्ला आहे तो काय करतो, मुलाला शोधून घेऊन घरी येतो. मग तेव्हा तो परत ऑफरसाठी क्लेम करतो, तर त्याला ऑफर देत नाहीत, तर त्यासाठी तो कोर्टात जातो. तर कोर्टाने काय डिसिजन दिला, इट वॉज हेल्ड दॅट द सर्वंट वॉज नॉट एन्टायटल फॉर इट ॲज ही हॅड सर्चड द बॉय इन डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटीज. ही केम टू नो अबाउट द रिवॉर्ड ओनली आफ्टर ही हॅड सर्चड द बॉय. द प्रपोजल वॉज नॉट कम्युनिकेटेड टू हिम. म्हणजे तो गेलेला असतो मुलाला शोधायला आणि त्याच्या पाठीमागे ती ऑफर जाहीर झालेली असते. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की अशी अशी ऑफर आहे. तो त्याची ड्युटी करत होता आणि त्या ड्युटी करत असताना त्याला तो मुलगा भेटलेला असतो. जे प्रपोजल जाहीर झालं ते त्याच्यापर्यंत कम्युनिकेट झालंच नाही. ते त्याला केव्हा कळलं, तो मुलगा शोधून आणल्यावर त्याला समजलं. म्हणून इथं त्याला अधिकार राहत नाही की ऑफरसाठी किंवा रिवॉर्डसाठी अप्लाय करणे. म्हणजेच ऑफर समजणे हे सुद्धा ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. हे आपल्याला ह्या केस लॉवरून कळतं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे इंटेन्शन टू क्रिएट लिगल रिलेशनशिप. म्हणजे कोणताही कॉन्ट्रॅक्ट करताना लिगल बाइंडिंग रिलेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये लिगल ऑब्जेक्ट असणं, लॉफुल ऑब्जेक्ट असणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या मित्रांनी डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि तुम्ही डिनरच्या टायमिंगपर्यंत तिथे पोहोचता आणि तिथे जाऊन बघता तर तिथं डिनर अरेंज केलेलाच नाही आहे. तर यासाठी तुम्ही त्याला जबाबदार धरू शकता का? नाही. किंवा यासाठी त्याला तुम्ही कोर्टात बोलवू शकता का? नाही. कारण तुमच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झाला त्यामध्ये लीगल रिलेशनशिप करण्याचं इंटेन्शन कुठंही नाही आहे. हे काय झालं, फॅमिली किंवा सोशल नेचर बॉन्डिंग झालं. ठीक आहे. तर तसंच या केसमध्ये आहे इन बॉलफोर वर्सेस बॉलफोर. ही केस मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. फॅक्टसुद्धा सांगितलेल्या आहे. हे दोघं हजबंड वाईफ असतात. हजबंडने वाईफला प्रॉमिस केलेलं असतं की मी तुला महिन्याला इतका इतका मेंटेनन्स देईन, पण थोड्या दिवसानं तो मेंटेनन्स देत नाही. तो मेंटेनन्स द्यायला फेल ठरतो. म्हणून वाईफने त्याला कोर्टात दावा केलेला असतो त्याच्याविरुद्ध. तर कोर्ट काय सांगतं, वॉज हेल्ड ऑर नॉट लायबल टू पे द एरियाज अँड मंथली अलाउन्स ॲज इट वॉज अ फॅमिली अरेंजमेंट विदाउट एनी इंटेन्शन टू क्रिएट लिगल
रिलेशनशिप म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची लिगल रिलेशनशिप दिसत नाही आहे. ही फक्त एक फॅमिली अरेंजमेंट होती. म्हणजे मी जेव्हा लांब असेन किंवा तू माझ्यापासून जेव्हा लांब राहशील तेव्हा मी तुला मेंटेनन्स देईन अशा प्रकारे. नेक्स्ट आहे द ऑफर मस्ट बी सर्टन, डेफिनेट अँड वेग्यू. इथे एक लक्षात ठेवा, एक्झाममध्ये केस लॉज लिहिताना हेल्ड लिहिलं तरी बास आहे. डिसिजन फॅक्ट्स लिहिण्याची गरज नाही. तरीही फॅक्ट्स मी नोट्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर नेक्स्ट बघूया. द ऑफर मस्ट बी सर्टन, डेफिनेट अँड नॉट वेग्यू. म्हणजे जे तुम्ही ऑफर ठेवणार आहे ती स्पष्ट असावी, डेफिनेट असावी आणि अस्पष्ट नसावी. म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे, तुमचा जो प्रस्ताव आहे तो स्पष्ट स्वच्छ भाषेत पुढच्या व्यक्तीला समजायला हवा. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं ऑफर दिली की मी तुला 100 रुपयामध्ये 10 किलो तेल देईन. पण हे नाही सांगितलं की ते कोणतं तेल आहे, कसलं तेल आहे, कुठून आणलं, काय आणलं, हे काहीच नाही सांगितलं, डायरेक्ट ऑफर दिली. तर अशी ऑफर काय असते? इनव्हॅलिड असते. नेक्स्ट आहे ऑफर मे बी एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. जेव्हा कधीही ऑफर बनवाल ती ऑफर एकतर एक्सप्रेस केली पाहिजे, म्हणजे सांगितली पाहिजे, किंवा लिहून दाखवली पाहिजे, इम्प्लाइड केली पाहिजे. विदाऊट एक्सप्रेस किंवा विदाऊट इम्प्लाइड ती ऑफर तुम्हालाही समजणार नाही आणि पुढच्या व्यक्तीलाही समजणार नाही. त्यामुळे इथं हे पण मस्ट आहे की जी काही ऑफर आहे ती एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड असावी. नेक्स्ट आहे ॲन ऑफर मस्ट बी डिस्टिंग्विश्ड ऑफ फ्रॉम अँड इन्व्हिटेशन टू ऑफर. म्हणजे ऑफर आणि इन्व्हिटेशन टू ऑफर ह्या दोन वेगवेगळ्या पार्ट आहेत किंवा हे दोन वेगवेगळे घटक आहेत. तर लक्षात घ्या, ऑफर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमची ऑफर कोणापर्यंत पोचवायची आहे किंवा समोर एखादी विशिष्ट व्यक्ती आहे तिलाच तुम्ही तुमची ऑफर सांगता आहात. तुम्हाला मोबाईल विकायचा आहे आणि तोही तुमच्या मित्राला विकायचा आहे, तर तुम्ही त्याला जाऊन सांगणार की मला माझा मोबाईल तुला विकायचा आहे. ही झाली आपली रेग्युलर ऑफर. त्यानंतर इन्व्हिटेशन टू ऑफरमध्ये कोणते प्रकार येतात? जसं की पेपर थ्रोमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स करून ज्या ऑफर दिलेल्या असतात त्याला इन्व्हिटेशन टू ऑफर म्हणतात. त्यामध्ये टेंडर्स येतं, जॉब येतं, कंपनी जॉबसाठी ऑफर देणारी व्यक्ती फिक्स असते, पण कोणाला द्यायची हे फिक्स नसते. ते ऑल पब्लिकसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. तर ह्यामध्ये डिफरन्स आहे इन्व्हिटेशन टू ऑफरमध्ये आणि ऑफरमध्ये. ओके, तर ह्यामध्ये केस लॉ आहे इन हॅरी वर्सेस फेसी. फॅक्ट्स नोट्समध्ये दिलेले आहेत, मी तुम्हाला सांगते. हॅरी काय करतो? टेलिग्राफ करतो फेसीला की मला तुझा बॉम्पर हॉलपेन विकत घ्यायचा आहे, तेही कमीत कमी किमतीत. फेसी काय करते? टेलिग्राफलीच रिप्लाय करते, ती म्हणते लोएस्ट प्राईज म्हणजे 900 किंवा $900 एवढाच रिप्लाय करते किंवा करतो. त्यानंतर हॅरीचा परत रिप्लाय येतो, टेलिग्राफनेच रिप्लाय येतो, ठीक आहे मला तुझी अट मान्य आहे आणि $900 मला तुझा पेन विकत दे. तर फेसी काय करतो? त्या उत्तरला रिप्लाय करत नाही किंवा पुढं ते मेसेज कंटिन्यू करत नाही. मग तेव्हा कोर्टात गेल्यावर कोर्ट सांगतं इट वॉज हेल्ड दॅट म्हणजे फेसी कम्युनिकेटेड ओनली लोएस्ट प्राईज. ही डिड नॉट स्टेट वेदर ही वॉन्टेड टू सेल हिज प्रॉपर्टी ऑर नॉट. देअरफॉर मेअरली रिप्लाइंग टू क्वेश्चन डझंट कॉन्स्टिट्यूट कॉन्ट्रॅक्ट. कोर्ट काय सांगतं? जेव्हा हॅरीनं तिला ऑफर देतो की मला तुझा पेन कमीत कमी किमतीत पाहिजे आहे, तेव्हा फेसीनं फक्त एवढाच रिप्लाय केलेला असतो की कमीत कमी किंमत म्हणजे 900 किंवा $900 एवढाच रिप्लाय केलेला असतो. तिनं असं नसतं म्हटलेलं की मला माझी प्रॉपर्टी तुला विकायची आहे, होय मला विकायचीच आहे, असं काहीही म्हटलेलं नसतं. म्हणून ह्या इथं कोणताही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट झालेला नाही, कोणत्याही प्रकारची ऑफर ही क्रिएट झालेली नाही असं कोर्ट सांगतं. त्यानंतर आहे जनरल ऑर स्पेसिफिक ऑफर. स्पेसिफिक ऑफर म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपली ऑफर कोणाला द्यायची आहे किंवा विशिष्ट व्यक्तीसाठीच आपण ती ऑफर तयार केलेली असती. तर जनरल ऑफरमध्ये
ती ऑफर नाही एका विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा 2 विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा 3 विशिष्ट व्यक्तीसाठी, तर ती पब्लिक ॲट लार्ज असते. ती ऑल पब्लिकसाठी डिक्लेअर केलेली असते. कार्लिल ही एक इथं लेडी आहे. तर जी कार्बोलिक स्मॉल बॉल कंपनी आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली असते की जे कोणी आमचे स्मोक बॉल वापरतील त्यांना इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन होणार नाही. तर ती ॲडव्हर्टाइजमेंट बघून आणि असंही सांगितलेलं असतं की ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन होईल त्याला $100 बक्षीस म्हणून देण्यात येईल. तर ती मिसेस कार्ली जी लेडी आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट बघून ते कार्बोलिक स्मोक बॉल खरेदी करते आणि ते वापरते. ते वापरल्यावर तिला इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन होतं. मग इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन झाल्यावर ती काय करते, $100साठी कंपनीकडे क्लेम करते. मग तेव्हा कंपनी काय म्हणते, आम्ही तुला $100 देणार नाही, कारण आम्ही ती ॲडव्हर्टाईज केली ती ऑफर नव्हती. मग जेव्हा ती कोर्टात जाते तेव्हा कोर्ट काय सांगतं, इट वॉज ॲन ऑफर, अ जनरल ऑफर. मिसेस कार्लिल हॅड ॲक्सेप्टेड इट बाय ॲक्टिंग अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ द ऑफर, देअरफॉर शी वॉज एंटायटल फॉर रिवॉर्ड. म्हणजे जे कंपनीनं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलेलं की आमचे स्मोक बॉल तुम्ही वापरल्यावर तुम्हाला इन्फ्लुएन्झाचं इन्फेक्शन होणार नाही आणि जर झालं तर आम्ही तुम्हाला $100 रिटर्न करू. तर तो एक जनरल ऑफरचा पार्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंटमधून लोकांना आकर्षित करणं. तर तो एक जनरल ऑफरचा भाग आहे. म्हणून जी लेडी आहे कार्लिल ती इथं $100साठी क्लेम करू शकते असं कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे काउंटर ऑफर. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एक ऑफर बनवलेली आहे तर त्याच्या विरुद्ध आपण दुसरी ऑफर बनवणे. जसं की तुम्ही तुमचा मोबाईल 10,000ला विकायचा आहे असं एखाद्याला सांगितलेलं आहे आणि तो काय म्हणतो, नाही मला तुझा मोबाईल $9,000 दे. म्हणजे त्यानं नवीन ऑफर तयार केली तर त्याला आपण काउंटर ऑफर असे म्हणतो. म्हणजे प्रिव्हियस जी बनवलेली ऑफर आहे ती रिओकेशन होऊन नवीन ऑफर सेटिंग होते, त्याला काउंटर ऑफर असे म्हणतात. त्यानंतर आहे क्रॉस ऑफर. म्हणजे 2 व्यक्ती एकाच वेळेला सेम ऑफर क्रिएट करतात, तेही एकमेकांना न माहीत होता. म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल विकायचा आहे 10,000मध्ये, हे तुम्ही पोस्टाने तुमच्या मित्राला कळवणार की मला माझा मोबाईल तुला 10,000मध्ये विकायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्ही ते पोस्ट ऑफिसमध्ये नेऊन देणार आणि तो तिकडून तेच सेम ऑफर तयार करत असतो की मला तुझा मोबाईल 10,000मध्ये हवा आहे, तू देणार का. तर तोही त्याच दिवशी सेम पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते लेटर पोस्ट करतो आणि तुम्हीही इकडनं जाऊन सेम पोस्ट करता. म्हणजे काय झाली, क्रॉस ऑफर झाली. तर यालाच आपण क्रॉस ऑफर असे म्हणतो. नेक्स्ट आहे स्टँडिंग ओपन ऑर कंटिन्यू ऑफर. म्हणजे अशी ऑफर की जी लाँग टर्म चालू असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याला गहू देण्याची ऑफर स्वीकारलेली आहे, ती 31 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला गहू सप्लाय करायचे आहेत. तरी काय झाली, कंटिन्यू स्टँडिंग ओपन ऑफर. ठीक आहे, ह्यामध्ये इतकंच आहे. तर आता नेक्स्ट ॲक्सेप्टन्स आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. काही क्युरीज असतील, काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा. कोणताही क्वेश्चन असू दे नक्की कमेंट करा. टेलिग्राम चॅनलवर जाऊन नोट्स घ्या. नुसता नोट्स घेऊ नका, तर लेक्चरही बघा, लेक्चर समजून घ्या आणि नोट्सचा वापर करा. आहे अशा नोट्सचा अभ्यास करून जर तुम्ही एक्झाम दिली तर 100% तुम्ही पास होणार आहात. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.